हॅलो सर्व बाळांनो, नमस्कार. आपलं पुस्तक आणि आपली वही किंवा रजिस्टर सोबत घेऊनच बसा जा, कारण की ज्या पद्धतीने मी शिकवणार त्याच पद्धतीने तुम्ही एक प्रश्न झाला की लगेच लिहायचा, दुसरा झाला की लगेच लिहायचा. ठीक आहे. व्हिडिओ स्टॉप प्ले करूनच तुम्ही हा व्हिडिओ बघत जा. ठीक आहे. तर स्टार्ट करतोय. सेट्स वर आपण चर्चा केलेली आहे. आता त्याच्याशी रिलेटेड टाइप्स ऑफ सेट बघू आपण. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ सेटमध्ये काय असणार बेटा, समजा या रूममध्ये मी जर एकटा आहे तर एकच इलेमेंट आहे, तर त्याला काय म्हणणार बेटा, सिंगलटन सेट. राईट. आता मी तुम्हाला शिकवतोय, पूर्ण हॉलमध्ये मी एकटाच आहे, तर किती जण आहे, एकच जण आहे, सिंगलटन सेट. आणि जर या हॉलमध्ये कोणीच नसेल तर अशा सेटला काय म्हणणार बेटा, एम्प्टी सेट. काय म्हणणार बेटा, एम्प्टी सेट. आणि वर्गात जर तुम्ही सगळे मुलं जर बसलेत, जर वर्गात 10 विद्यार्थी बसलेले आहेत तर 10ला मी काउंट करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणणार, फायनाईट सेट. राईट. डोक्यावरची केस मोजता येणार आहे का रे मला, नाही, म्हणून याला काय म्हणायचं, इन्फायनाईट सेट. राईट. हां, नैसर्गिक संख्या मोजता येणार आहे का, नाही, अनंत आहे, मोजता येणार नाही. आकाशातील तारे मोजता येणार आहे का, नाही, का बरं, कारण की इन्फायनाईट आहे. ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना फायनाईट सेट म्हणा, ज्यांना मोजताच येत नाही त्यांना इन्फायनाईट म्हणा, ज्या सेटमध्ये कोणीच नाही त्याला म्हणायचं एम्प्टी सेट. बऱ्याच जणांना असं वाटतं की झिरो हा एक इलेमेंट आहे बेटा. राईट. एम्प्टी सेटला झिरो सेट नाही म्हणतायत, का, कारण की झिरो हा एक इलेमेंट आहे, नंबर आहे. राईट. ओके. बऱ्याच जणांना असं वाटतं की एम्प्टी सेट इज डिनोटेड बाय 2 कर्ली ब्रॅकेट जे असतात, महिरपी कंस जो असतो तुमचा त्याच्यात. राईट. किंवा त्याला तुम्ही पायने डिनोट करू शकता, म्हणजे झिरो काढायचा आणि उभी लाईन मारायची, पाय. राईट. हे कशासाठी, एम्प्टी सेटमध्ये. बघा, सिंगलटन सेट, ओनली वन इलेमेंट प्रेझेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. मग लिस्टेड मेथडमध्ये बघा, फक्त हा 5 आहे. राईट. ए सेट, बी सेट आहे, समजा 7 आहे तरी चालेल, सी सेट आहे, 8 आहे. ठीक आहे. तर हे सगळे कशी इलेमेंट दिसतात बेटा, सिंगल. राईट. मग आता पुढे बघू बी. या मेथडमध्ये बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. आता एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0, हे 3 पॉझिटिव्ह इकडे येऊन का होणार बेटा, निगेटिव्ह. म्हणून एक्सची किंमत किती, -3. आणि -3 असल्यामुळं किती व्हॅल्यू निघल्या एक्सच्या, एकच व्हॅल्यू निघाली, म्हणून काय, सिंगलटन सेट. एम्प्टी सेट, नो इलेमेंट, ज्याच्यात इलेमेंट नाही, डिनोट ह्या अशा पद्धतीचा जो सिम्बॉल आहे कर्ली ब्रॅकेट आहे, फाय. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, ए इज इक्वल टू ए इज अ सेट ऑफ ऑल ए such that a is a natural number, 5 less than a less than 6. मला सांगा, 5 नॅचरल नंबरचा सेट आहे आणि त्याच्यात ते म्हणताय की 5 आणि 6 मध्ये एक नैसर्गिक संख्या आहे. कोणती सांगा तर, 5.5, 5.4, 5.7, 5.8 या संख्या आहे का, नाही. नॅचरल संख्या आहे का, या नाही आहे. राईट. ह्या आता पॉईंटमध्ये काढतोय, आपल्याला नॅचरल नंबर पाहिजे. 5 नंतर 6च नॅचरल आहे, 6 नंतर 7 आहे आणि 6च्या अगोदर 5 आहे, म्हणजे कोणी आहे का, नाहीये, म्हणून काय म्हणण्यात आलं, एम्प्टी सेट. त्याच्यानंतर अजून एक सेट आहे, सेट ऑफ बी इज ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर, एक्स इज अ लेस दॅन 1. लेस दॅन 1 नॅचरल नंबर आहेच नाही, कारण की 1च्या नंतर तर 0 आहे ना. 0 जर मिळाला तर होल नंबर तयार होऊन जाईल. मग होल नंबर अलाउड आहे का, नाही. आपल्याला सांगितलं काय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होती, 1 पासून तर पुढं. ठीक आहे. मग 0 नॅचरल नंबरमध्ये नाही येत, 0 हा होल नंबरमध्ये येत असतो. ठीक आहे. म्हणून तुम्ही 5 ने डिनोट करू शकता, किंवा अशा पद्धतीने तुम्ही कर्ली ब्रॅकेट काढून एम्प्टी सेट शो करू शकता. त्याच्यानंतर फायनाईट सेट, काउंटेबल इलेमेंट आहे, ज्यांना मी काउंट करू शकतो, अशा सगळ्या एलिमेंटला फायनाईट सेट म्हणायचं. ए इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7, म्हणजे सगळे 7 नंबर काय, काउंटेबल आहे. त्याच्यानंतर बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स इज अ सच दॅट एक्स इज अ डे इन अ वीक. संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, सगळे 7 दिवस जे आहेत हे आठवड्यातीलच दिवस आहे, हे मोजता येईल. इन्फायनाईट सेट डज नॉट काउंटेबल, काउंट करता येणार आहे का, नाही. राईट. पी इज अ सेट ऑफ काय, 1 2 3 चालू आहे, नॅचरल नंबरचा सेट आहे. डब्ल्यू होल नंबरचा सेट आहे. एक्स
इज अ सेट ऑफ एक्स इज सच दॅट एक्स इज अ होल नंबर. होल नंबर चालूच राहणार आहे, संपणार आहे का नाही. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की एक्स इज इक्वल टू 0 जर आहे तर हे नॉट अ नल सेट, इज अ नॉट नल सेट. ठीक आहे, 0 इज अन एलिमेंट ऑफ सेट एक्स. काय बेटा हा 0 काय एलिमेंट ऑफ सेट एक्स. एम्प्टी सेट इज अ फायनाइट सेट. कसे सेट आहे बेटा फायनाइट सेट, त्याला काउंटेबल करता येईल कारण की त्याच्यात एकच आहे. ठीक आहे, द सेट एन नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर, रॅशनल नंबर, रियल नंबर आर ऑल इनफायनाइट सेट. यांना तुम्ही काउंट करू शकत नाही. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पॉईंट बघू आपण. इक्वल सेट म्हणजे काय, ज्या सेटमध्ये सगळे एलिमेंट सारखे असतात, ए चे पूर्ण एलिमेंट बी मध्ये आणि बी चे पूर्ण एलिमेंट ए मध्ये आहेत. राईट, अशा सेटला काय म्हणणार इक्वल सेट म्हणू शकतात. मग टू सेट ए अँड बी हा एक सेट आहे आणि दुसरा सेट आहे बी, याच्यात एलिमेंट 1 2 3 आणि याच्यात सुद्धा 1 2 3 एलिमेंट आहे. तर हे दोन्ही सेट काय झाले सारखे झाले कारण की ए चे पूर्ण एलिमेंट बी मध्ये आणि बी चे पूर्ण एलिमेंट कुठे बेटा ए मध्ये. ठीक आहे, टू सेट ए अँड बी आर इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज अ सेट ऑफ बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज अन सेट ऑफ ए. ए चे पूर्ण एलिमेंट बी मध्ये आहे का 1 2 3 आहे, बी चे पण पूर्ण एलिमेंट ए मध्ये आहे का आहे 1 2 3. म्हणून हे सगळे काय झाले इक्वल सेट. रिप्रेझेंट ए इज इक्वल टू बी. ठीक आहे, सेट ए अँड बी आर कसे इक्वल. म्हणून इफ ए इज इक्वल 1 2 3 आणि बी इज इक्वल 1 2 3 4. म्हणून काय मिळणार ए चे पूर्ण एलिमेंट बी मध्ये आहे परंतु बी चे एलिमेंट पूर्ण ए मध्ये आहे का नाही. म्हणजे ए इज नॉट इक्वल टू बी. इक्वल सेट आहे का नाही. पण ए चे पूर्ण एलिमेंट जर सी मध्ये आहे आणि सी चे पूर्ण एलिमेंट ए मध्ये आहे तर कसे राहणार इक्वल सेट. वेन डायग्राम काय रिप्रेझेंट करत असते, वेन डायग्राम एलिमेंट रिप्रेझेंट करत असते जी एका सेटमध्ये फायनाइट सेटमध्ये क्लोज फिगरमध्ये. ठीक आहे, ए इज इक्वल टू ए ई आय ओ यू. मग तुम्ही याला असं लिहा किंवा ए ई आय ओ यू अशा पद्धतीने लिहू शकता. त्याच्यानंतर बी सेट आहे 0 1 -2 तर तुम्ही असं गोल सर्कल काढू शकता किंवा स्क्वेअर किंवा रेक्टँगल अशा डायग्राम सुद्धा काढता येईल किंवा ट्रायंगल वगैरे जॉमेट्रिकल डायग्राम तुम्हाला कोणतीही काढता येईल जी की क्लोज फिगर आहे. राईट, त्याच्यानंतर सबसेट म्हणजे काय, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट वाय इज अन एलिमेंट. हे म्हणताय की जर सबसेट म्हणजे काय, समजा मी सांगितलं 7वीचा वर्ग हा 10वी पर्यंतच्या शाळेला बिलॉंग करतो तर आहे ना, खरं आहे ना. पण 10वीचा वर्ग 7वी मध्ये बिलॉंग करतो का नाही. मग 7वी हे सबसेट आहे स्कूलचा. राईट, पण स्कूल सबसेट नाही कोणाचा 7वीचा. ठीक आहे, वाय इज अ सबसेट ऑफ एक्स. सबसेट साठी हा सिम्बॉल आहे असा काढायचा आणि त्याच्या खाली एक अंडरलाईन मारायची. वाय इज अ सबसेट ऑफ एक्स. ठीक आहे, वाय बी झेड एलिमेंट आहे आणि एक्स मध्ये बी एल झेड आहे म्हणजे हे बी झेड हे पूर्ण एलिमेंट याच्यात आहे का आहे. ठीक आहे, वाय इज अ सबसेट ऑफ एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही सबसेट, इक्वल सेट, एम्प्टी सेट, फायनाइट सेट, इनफायनाइट सेट, सिंगलटन सेट अशा पद्धतीने जेवढे सेट आहेत याची सगळी कल्पना मी तुम्हाला दिलेली आहेत. आता लगेच प्रॅक्टिस सेट सेकंड स्टार्ट करू. बघा बाळांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 चालू आहे. क्लास 9th मॅथमॅटिक्स सेट चॅप्टर चालू आहे, लेक्चर नंबर 2. ठीक आहे, तर बघूया प्रॅक्टिस सेट 1.2. अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट आहे. बघा थोडंसं लक्ष द्या, 15 ते 20 मिनिटात पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट होऊन जाईल. बघा, ठीक आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट. काय शब्द यूज केला, इक्वल सेट ओळखा आणि इक्वल नाही का हे बघा. मी तुम्हाला अगोदर सांगितलं इक्वल सेट कधी ओळखता येतात, ज्यावेळेस ए सेटचे पूर्ण एलिमेंट बी मध्ये, बी चे पूर्ण एलिमेंट ए मध्ये, तरच आपण काय म्हणू शकतो त्यांना इक्वल सेट. तर बघूया पहिला सेट काय, सोल्युशन इथून स्टार्ट करा. काय बेटा, ए इज इक्वल टू, बघा लक्ष द्या, एक्स सेट ऑफ एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू किती बेटा 2. इक्वेशन काय बेटा 3x - 1 इज इक्वल टू 2. याचा अर्थ काय राहणार 3x हे -1 इकडे गेले 2 + 1 म्हणजे 3x इज इक्वल टू 3 म्हणजेच x इज इक्वल टू 3/3 म्हणजेच काय राहणार 1. म्हणजे x इज इक्वल टू किती आले बेटा 1. हा रिझल्ट x इज इक्वल टू 1. दुसरं काय बघा, b इज इक्वल टू x सच दॅट इज अ नॅचरल नंबर. कसा आहे बेटा नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. प्राइम ही नाही पाहिजे, कंपोजिट ही नाही पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे एकच संख्या आहे, काय फक्त एक. म्हणजे b इज इक्वल टू
इथं जसं तुमचं ए इज इक्वल टू किती आलं बेटा 1, राईट. तर इथं बी इज इक्वल टू पण किती राहणार, 1च राहणार. कारण एकच अशी संख्या आहे ती नैसर्गिक संख्या आहे, प्राईम पण नाही आहे, कंपोजिट पण नाही. प्राईम म्हणजे जे डिव्हिजन नाही होत, कंपोजिट म्हणजे त्याचे फॅक्टरने पाडता येत. मग हे झालं बी इज इक्वल टू 1, राईट. आता सी कडे जर थोडंसं लक्ष दिलं, काय सी काय सांगताय बघा, इज अ ब्रॅकेट सी काय सांगताय, एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट फोर एक्स इज लेस दॅन 2. नॅचरल नंबर आहे एक्स आणि 2 पेक्षा लहान आहे, म्हणून सी ची व्हॅल्यू किती राहणार, 2 पेक्षा लहान म्हणजे एक्स लेस दॅन 2 म्हणजे ती व्हॅल्यू फक्त 1च राहणार. किती राहणार, 1. म्हणून या तिन्ही ए सेटवरून बी सेटवरून ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू पण 1 आणि सी इज इक्वल टू 1, या तिन्ही कारणं देअरफॉर ए बी सी आर कसे बेटा, इक्वल सेट. काय शब्द यूज केला मी, इक्वल सेट. ठीक आहे, 1 किंवा 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, आणि कन्सेप्ट क्लिअर झाले. ठीक आहे, काही अडचण नाही. आता दुसरा प्रश्न बघा, डिसाइड वेदर द सेट ए अँड बी आर इक्वल सेट, गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर. ठीक आहे, मग आपल्याला द्यायचं विच ऑफ द फॉलोइंग इज द, क्वेश्चन पूर्ण लिहिला का मी ते बघूया. क्वेश्चन 1.2 मध्ये डिसाइड युअर आन्सर. तर बघा क्वेश्चन्स राहिलेला आहे आपला इथं थोडासा. काय क्वेश्चन राहिला, ए इज अ इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर आणि बी वर माहिती सांगताय, बी इज इक्वल टू सेट ऑफ एक्स सच दॅट 7x मायनस 1 इज इक्वल टू 13. ठीक आहे, तर अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण इथे पण बघू. आपण इवन प्राईम नंबर, इवन संख्या आहे. मग बघा सोल्युशन मध्ये बघा काय करणार इथं, ए काय आहे बेटा, इवन प्राईम नंबर, इवन प्राईम. तर इवन प्राईम म्हणजे कोण बेटा, इवन प्राईम नंबर म्हणजे एकच संख्या तुमच्याकडं. तर ए इज इक्वल टू किती राहणार बेटा, 2. ठीक आहे, मग ए इज इक्वल टू 2. तर दुसरं बघा, आणि दुसरं इक्वेशन आहे बी इज इक्वल टू काय, इज अ सेट ऑफ एक्स ऑल सच दॅट एक्स इज अ सेट ऑफ 6 इज इक्वल टू 13. तर तुम्ही लिहू शकता 7x मायनस 1 इज इक्वल टू 13. 7x इज इक्वल टू 13 प्लस 1 इज इक्वल टू 14. तर x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 7. तर x ची किंमत किती येणार बेटा, 2. म्हणजे b इज इक्वल टू पण काय, 2. मग a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 2, दोन्ही सेट कसे राहणार, a चे एलिमेंट b मध्ये आणि b चे एलिमेंट 2, म्हणून असं लिहिणार a इज इक्वल टू b. म्हणून a इज अ इक्वल सेट, थोडे अक्षर बारीक काढ, इक्वल सेट ऑफ b, इक्वल सेट ऑफ b. क्लिअर दिसते बेटा, a इज इक्वल सेट ऑफ b किंवा b इज इक्वल सेट ऑफ a. आता प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, विच आर द फॉलोइंग आर एम्प्टी सेट आणि वाय, काय कारण त्याच्या माग, एम्प्टी सेट और वाय. इथं बघा ए इज अ सेट ऑफ ए, ऑल ए इज सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. नैसर्गिक संख्या सांगताय आणि स्मॉलर दॅन 0 आहे. मग ए इज इक्वल टू काय बेटा, इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय राहणार बेटा, स्मॉलर दॅन 0 म्हणजे काय, अशी नैसर्गिक संख्या जी 0 पेक्षा लहान आहे. तर काय नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0, अशी संख्याच नाही आहे. अशी संख्या आहे का आपल्याकडं, अशी संख्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. तर अशी संख्या आपल्याकडे अवेलेबल नसल्या कारणामुळं, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय म्हणू शकता, त्याला एम्प्टी सेट शो करू शकता. काय शो करू शकता, एम्प्टी. कारण की नाहीच आहे ना असे. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होता, 1 पासून. मग हे म्हणताय 1 पेक्षा स्मॉलर दॅन 0, 0 पेक्षाही लहान, -1 -2 या संख्या अलाउड नाही आहे. म्हणून तुम्ही लिहू शकतात की इज अन एम्प्टी सेट, ए इज अन एम्प्टी सेट. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स इज सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मला तुम्ही सांगा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे एक्सची किंमत पण किती राहणार बेटा, 0. मग 0 आहे
0 जर याचा आन्सर असेल तर मग बी ची व्हॅल्यू किती आहे बेटा 0 आहे. बी इज इक्वल टू काय 0. इट इज तर बी इज अ नॉट एम्प्टी सेट. अँड एम्प्टी सेट कारण की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणताय तर एक्सची किंमत किती राहणार 0 आणि 0 आहे. 0 हा एक इलेमेंट आहे, हा एम्प्टी नाही, हा एक इलेमेंट आहे. म्हणून बी इज अ नॉट अन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट नाही आहे बी कारण की त्याच्यात एक इलेमेंट आहे. ठीक आहे, मग सिंगलटन म्हणू शकतो मी त्याला. सी इज इक्वल टू काय बेटा इक्वेशन एक्स सेट ऑफ एक्स इज सच दॅट 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. तर 5x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू 2/5. एक्सची किंमत किती आली बेटा 2/5 आणि हे म्हणताय एक्स हे नॅचरल नंबरला बिलॉंग करते. तर हे 2/5 नॅचरल संख्या नाही आहे, इंटिजर संख्या आहे. मग तुम्ही लिहू शकतात ही काय 2/5 ही नॅचरल संख्या नाहीच आहे काय. मग आपल्याला नॅचरल संख्या नाही तर मग तुम्ही म्हणू शकता सी इक्वल टू एम्प्टी. इथे लिहू शकता सी इज an empty set of C is an empty set असं लिहायला काही अडचण नाही. C is an empty set असं लिहू शकतात. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे बेटा हा अतिशय सोपा प्रश्न आहेत. तर अतिशय सोपा प्रश्न असल्यामुळे काय बघा प्रश्नामध्ये राईट विथ आन्सर आणि रिझन पण द्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट और इनफायनाईट. मग फायनाईट काय ज्या काउंटेबल आहे त्यांना काय म्हणणार बेटा फायनाईट सेट आणि ज्या काउंट नाही करू शकत अशांना काय म्हणतो आपण इनफायनाईट सेट. तर बघूया आणि रिझन सुद्धा आहे. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स विल लेस दॅन 10. सगळे कसे एक्स लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर म्हणजे कोणकोणते बेटाला मग तुम्ही लिहू शकता ए इज अ सेट कोणते 1 2 3 4 5 6 7 8 आणि काय 9. म्हणजे सगळे काय ऑल एलिमेंट आर काउंटेबल. ऑल एलिमेंट कसे ऑल एलिमेंट आर काउंटेबल कसे दिसतात बेटा काउंटेबल. देअरफॉर इट इज अ कोणता सेट राहणार बेटा फायनाईट सेट. इथे लिहून देतो बेटा काय बेटा फायनाईट सेट. दुसरा प्रश्न काय दिला हां बी is a set of y all y is such that y less than -1. y is less than -1. y is an integer. मग मला सांगा इंटिजर संख्या आहेत मग एक पेक्षा लहान कोणत्या बेटा तर एक पेक्षा लहान कोणत्या बेटा -2 आहे -3 आहे -4 आहे अशा चालूच राहणार. मग तुम्ही सांगा जर ह्या अशा जर गोष्टी असतील मग ह्या इट इज नॉट काउंटेबल. इट इज अनकाउंटेबल. तुम्ही काउंट करू शकत नाही चालूच राहणार. देअरफॉर इट इज अ इनफायनाईट सेट. काय म्हणणार बेटा इनफायनाईट सेट म्हणू शकतो. ठीक आहे, तिसरा प्रश्न काय देतो बेटा सी इज अ सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास. मला सांगा क्लास 9th मध्ये जेवढे विद्यार्थी सगळे कसे बेटा काउंटेबल आहे. ऑल स्टुडंट आर काउंटेबल आहेत. काउंटेबल इन क्लास 9. देअरफॉर सी इज अ काय म्हणणार सी इज अ काय म्हणणार काउंटेबल आहे म्हणून काय म्हणणार फायनाईट सेट. सी इज अ फायनाईट सेट. कसा आहे बेटा फायनाईट सेट. ठीक आहे, आता क्वेश्चन क्रमांक 4 बघा. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. मला सांगा सेट ऑफ पीपल आर काउंटेबल इन विलेज. काउंटेबल आहेत. देअरफॉर काउंटेबल आहे म्हणून सेट इट इज अ फायनाईट सेट. काय बेटा फायनाईट सेट. 1 मार्काला प्रश्न आहे. थोडंसं अक्षर बारीक काढलेलं आहे दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. ऑल ॲपरेटस
आर काउंटेबल इन लॅबमध्ये सगळे ॲपरेटस कसे काउंटेबल, देअरफॉर इट इज अ फायनाईट सेट. काय बेटा, फायनाईट सेट. अतिशय सोपे प्रश्न आहे बेटा. त्याच्यानंतर सेट ऑफ होल नंबर, इट इज नॉट काउंटेबल. इट इज नॉट काउंटेबल. Therefore it is infinite set. कसे बेटा, इन्फायनाईट सेट. आणि शेवटचा प्रश्न, सेट ऑफ रॅशनल नंबर, इट इज नॉट काउंटेबल नाही आहे. देअरफॉर इट इज अ इन्फायनाईट सेट. तर बाळांनो, सोपी एक्सरसाइज होती. कारण सांगायचं होतं, फायनाईट आहे का इन्फायनाईट हे ओळखायचं होतं. जे नंबर्स काउंटेबल त्यांना फायनाईट म्हणा, जे नंबर काउंटेबल नाही ते इन्फायनाईट म्हणा. ए सेटचे पूर्ण एलिमेंट बीमध्ये, बीचे सीमध्ये किंवा सीचे एमध्ये सगळे सारखे असेल तर इक्वल म्हणा, इक्वल नसेल अनइक्वल म्हणा. आणि एखाद्या सेटमध्ये एकच इलिमेंट असेल तर सिंगलटन सेट म्हणा. ज्याच्यात कोणीच बिलॉंग करत नसेल एम्प्टी सेट म्हणा. आणि ज्याच्यात झिरोसुद्धा बिलॉंग करतोय तरी तो एक सेट आहेत, राईट. तर अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस सेट तुमची संपलेली आहे. प्रॅक्टिस सेट 1.2. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आपण लगेच बघणार आहोत. धन्यवाद.